कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या आंबा घाटातील प्रवास हा कायमच धोकादायक टप्पा मानला जातो. इथले वळणदार रस्ते, खोल दऱ्या आणि पावसाळ्यात तर विचारायलाच नको. जीव मुठीत धरून इथे प्रवाशांना आजवर प्रवास करावा लागलाय. पण आता नाही. आता ही सगळी भीती कायमची संपणार आहे आणि आता सुरक्षित आणि जलद प्रवास करता येणार आहे. मी असं म्हणतेय कारण राष्ट्रीय महामार्ग 166 अंतर्गत आंबा घाटातील सुमारे 7 किलोमीटरचा अवघड टप्पा टाळण्यासाठी 3 बोगदे उभारण्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलं असून जवळपास 90 ते 95% या प्रकल्पाचं काम पूर्ण झालंय. चला तर याबद्दलच अधिक माहिती व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणारा आंबा घाट नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्गाचा थरारक पण तितकाच धोकादायक चेहरा. एका बाजूला आकाशाला भिडणारे उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. या दोन्हींच्या मधोमध वळणावळणाचा अरुंद आणि अनेक ठिकाणी निसरडा रस्ता. या घाटातून प्रवास करणं म्हणजे आजही अनेकांसाठी तारेवरची कसरत ठरते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये तर परिस्थिती इथे आणखीनच बिकट होते. दाट धुके, मुसळधार पाऊस, अचानक कोसळणाऱ्या दरडी आणि निसरडा रस्ता यामुळे प्रत्येक वळणावर धोका निर्माण होतो. शिवाय इथला बराचसा भाग ब्लॅक स्पॉट म्हणजेच अपघाताचं केंद्र सुद्धा मानला जातोय. मात्र तरीही कोल्हापूरहून कोकणात जाण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा आणि एकमेव पर्याय असल्याने दररोज हजारो वाहनं आणि प्रवासी जीव मुठीत धरून या घाटातूनच मार्ग काढतात. यावर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आलेला आहे, ज्याबद्दल आपण खरं तर पुढे सविस्तर बोलणारच आहोत. पण त्याआधी काही महत्वाचे मुद्दे सुद्धा पाहूयात. तर इतिहासाच्या पाण्यांमध्ये सुद्धा आंबा घाटाचं एक वेगळं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा हा एक प्रमुख दुवा होता. व्यापारी, लष्करी आणि प्रशासकीय दळणवळणासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात होता. पुढे ब्रिटिश काळामध्ये हा घाट बांधला गेला. स्थानिक मेंढपाळाने दाखवलेल्या वाटेवरून ब्रिटिश अभियंत्यांनी म्हणजेच इंजिनियर्सने या घाटाची पाहणी केली आणि त्यावरूनच हा रस्ता पुढे उभारला गेला. आणि अशी कथा सुद्धा आजही स्थानिकांमध्ये सांगितली जाते. आंबा गावाच्या नावावरून या घाटाला आंबा घाट हे नाव सुद्धा मिळाले. समुद्र सपाटीपासून सुमारे 2000 फूट उंचीवर वसलेला हा घाट निसर्ग सौंदर्याने नटलेला असला तरी अपघातांच्या दृष्टीने तो अत्यंत संवेदनशील मानला जातो. आता रत्नागिरी कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील हा घाट कोकणातील पर्यटनासाठी सुद्धा महत्वाचा आहे. दरवर्षी हजारो पर्यटक या मार्गाने कोकणातील समुद्र किनारे, किल्ले आणि निसर्गरम्य ठिकाणांकडे जातात. मात्र या प्रवासात येणारी भीती आणि धोका अनेकदा प्रवासाचा आनंदच मात्र हिरावून घेतात. त्यामुळे या घाटाचा कायापालट करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. याच पार्श्वभूमीवर आता आंबा घाटासाठी एक मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प सुद्धा पुढे सरकताना दिसतोय. आता हा प्रकल्प नेमका कसा आहे, यातील खास गोष्टी काय, यावर सुद्धा आपण नजर टाकूया. तर राष्ट्रीय महामार्ग 166 अंतर्गत या घाटातील सुमारे 7 किलोमीटरचा सर्वाधिक धोकादायक आणि वळणावळणाचा भाग टाळण्यासाठी 3 भुयारी बोगदे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या प्रकल्पामुळे घाटातील सर्वात अवघड टप्प्याला पूर्णपणे बायपास मिळणार आहे. या 3 बोगद्यांपैकी एक बोगदा सुमारे 3.5 किलोमीटर लांबीचा असेल तर उर्वरित 2 बोगदे तुलनेने लहान असतील असं म्हटलं गेलंय. या बोगद्यांमुळे सध्याच्या धोकादायक वळणांना पर्याय मिळून प्रवास अधिकच सरळ, वेगवान आणि सुरक्षित होणार असल्याचं सुद्धा म्हटलं गेलंय. शिवाय हा प्रकल्प केवळ आंबा घाटापुरता आता मर्यादित नाही, तर तो मिर्या आणि नागपूर राष्ट्रीय महामार्ग या मोठ्या पायाभूत योजनेचा सुद्धा एक भाग आहे. कोकण ते विदर्भ असा सरळ आणि आधुनिक मार्ग निर्माण करण्याच्या दृष्टीने हा महामार्ग अत्यंत महत्वाचा मानला जातोय. मिर्या ते आंबा घाट या सुमारे 57 किलोमीटरच्या टप्प्यावर सध्या चौपदरीकरणाचं काम वेगाने सुरू असून त्यापैकी तब्बल 90 ते 95% काम पूर्ण झाल्याचं म्हटलं जातंय. या कामामुळे या महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठी सुधारणा अपेक्षित आहे. सध्या या बोगद्यांसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR तयार करण्याचं काम सुरू आहे. तज्ञांकडून सर्वेक्षण करण्यात येत असून 3 वेगवेगळे पर्याय तयार केले जात आहेत. या पर्यायांपैकी सर्वात व्यवहार्य, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय निवडून त्याला अंतिम मंजुरी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यावर विशेष भर दिला जातोय. घाटातील घनदाट जंगल, वन्य प्राणी तसंच राष्ट्रीय उद्यानांच्या परिसराचा विचार करूनच या प्रकल्पाला अंतिम स्वरूप दिलं जाईल असा विश्वास दिला जातोय. शिवाय पूर्वी या बोगद्यांचा प्रस्ताव अत्यंत खर्चिक असल्यामुळे काही काळ हा प्रकल्प मागे पडला होता. मात्र वाढत्या वाहतुकीचा ताण, अपघातांचं प्रमाण आणि स्थानिकांची मागणी लक्षात घेता आता या प्रकल्पाला पुन्हा एकदा गती देण्यात आली आहे. महामार्ग विकासाच्या दृष्टीने हा टप्पा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय.
सध्या रवी इन्फ्रा या ठेकेदार कंपनीकडून काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि गरजा लक्षात घेऊन कामात आवश्यक सुधारणा केल्या जात असल्याचं सुद्धा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. पावसाळ्याच्या काळामध्ये आंबा घाटातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक असते. अनेक वेळा दरडी कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प होते, तर काही वेळा अपघातांमुळे जीवितहानी सुद्धा होते आणि अशा काही घटना सुद्धा घडलेल्या आहे. आणि या पार्श्वभूमीवर बोगद्यांचा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. हे बोगदे पूर्ण झाल्यानंतर या घाटातील धोकादायक वळणांना पूर्णपणे वळसा मिळेल आणि प्रवास हा अधिकच सुरक्षित होईल. तसंच वाहतुकीचा वेग वाढल्यामुळे प्रवासाचा वेळ सुद्धा लक्षणीयरित्या कमी होईल आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की पर्यटन सुद्धा वाढेल, असं म्हटलं तरी नाकारता येणार नाहीये. या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील आर्थिक आणि सामाजिक दळणवळण हे अधिकच मजबूत होणार आहे. कोकणातील फळबागा, मासेमारी आणि पर्यटन व्यवसायाला या सुधारित रस्त्याचा मोठा फायदा होईल. त्याचबरोबर कोल्हापूर आणि पुढे विदर्भाकडे जाणाऱ्या व्यापाराला सुद्धा गती मिळेल. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा हा मार्ग अधिक आकर्षक आणि सुरक्षित झाल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या मिर्या ते आंबा घाट या मार्गावरील उर्वरित काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. त्यामुळे येत्या काही महिन्यात या संपूर्ण मार्गाचा चेहरा मोहरा बदललेला पाहायला मिळू शकतो. म्हणजे एकेकाळी भीती आणि धोक्याचं प्रतीक असलेला हा आंबा घाट आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षिततेकडे वाटचाल करत आहे. एकूणच आंबा घाटातील बोगदे प्रकल्प हा केवळ एक पायाभूत सुविधा प्रकल्प नसून तो कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा टप्पा ठरणार आहे. धोक्याने भरलेल्या घाटाचा प्रवास आता सुरक्षित, वेगवान आणि सुखकर होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान तुम्हाला या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय अगदी योग्य ठरेल का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट्टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.